नमस्कार सर्वांना. आजचा दिवस खूप खास आहे कारण आपण चाललो आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. तर चला मग. सकाळी अगदी लवकर आवरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. फॅमिली सोबतचा हा प्रवास अगदी विशेष होता. सोलापूर हायवेने जात असताना रस्त्यावर या छोट्या छोट्या पालख्या वारकऱ्यांचे टाळ मृदुंग मन अगदी भरून आलं होतं. अक्कलकोटला जाताना मनात विचार आला, भवानी मातेचं दर्शन घ्यावं, कारण स्वामी आणि आई दोघांचाही आशीर्वाद मिळाला तर यात्रा पूर्ण होईल. मग आम्ही निघालो तुळजापूरला. इथलं वातावरण आणि मंदिरातील दर्शन, इथं आलं की हवेत भक्तीचा गंध जाणवतो. तुळजाभवानी आई ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवरायांची, जिच्या कृपेने स्वराज्याची शपथ घेतली, तीच आई भवानी. शक्तीचं आणि मातृत्वाचं रूप. आत गेल्यावर अंगावर शहारे आले. छत्रपती शिवरायांची आठवण आली आणि भवानी मातेचं हे दर्शन घेतल्यावर जे समाधान मिळालं ते कुठल्याही मोठ्या गोष्टीत नाही. जणू आतून आवाज येतो, होईल सगळं ठीक, काळजी नको. आईच्या दर्शनाने काळजात शांतता भरते आणि मनात एक वेगळीच उमेद, आणि हीच खरी उमेद शक्तीची जाणीव करून देत असते. तुळजापूरहून आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनासाठी. संध्याकाळी अक्कलकोटला पोहोचलो. पहिल्यांदा स्वामींच्या वटवृक्षाजवळील समाधीचे दर्शन घेतलं. ती भावना शब्दात सांगता येत नाही. जणू काही ते आपल्या सोबतच आहेत. मंदिरात शांततेत बसलो आणि साधकांशी थोडा संवाद साधला. त्यांच्याशी बोलताना कोणीतरी असं सांगितलं की स्वामी महाराज सांगायचे, चिंता करू नको, मी आहे ना. इथे आल्यावर डोळे मिटले तेव्हा एक जाणवलं, स्वामींची कृपा अनुभवायला शब्दांची गरज नाही. स्वामी फक्त मंदिरात नाही, ते आपल्या प्रत्येक श्वासामध्ये आहेत. स्वामींच्या चरणी फुलं वाहिली. अश्रूंनी डोळे भरून आले होते. मन शांत झालं होतं. इथलं वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं. मग आम्ही संध्याकाळी महाप्रसाद घेतला. सकाळी उठताच मनात एक इच्छा झाली, पुन्हा एकदा स्वामींचं दर्शन घ्यावं, त्या पवित्र नजरेनं दिवसाचा प्रारंभ करावा. स्वामींची सुंदर मूर्ती आणि दिव्य फोटो घेतला. जणू स्वामींचं स्वरूपच घरी आणतोय. ज्या क्षणी मूर्ती हातात घेतली त्या क्षणी अंगावर काटा आला. स्वामींचा जिवंत स्पर्श जाणवला. ही फक्त खरेदी नव्हती, ही होती भक्तीची साठवण. स्वामींना घरात आणि मनात बसवण्याची ती तयारी. श्री स्वामी समर्थ.